जय विनायक मंदिर कार मंडळ मी समीक्षा पिंपळकर। जय विनायक मंदिर मुक्काम पोस्ट तापलेली जयगड तालुका जिल्हा रत्नागिरी येथे हे मंदिर आहे। तिथून आले रॅशेस व्हायला लागले तर बाई या मंदिराची इथं मी आता उतरले तर चारी बाजूंनी दोन्ही साईडनी बघा ही झाडी मस्त घनदाट छान मस्त असं वाटतंय। सिनरी खूप छान आहे आणि हे इकडे जय विनायक मंदिराचं आहे। तर आम्ही आता इथे आलेलो आहोत, तुम्हाला पण मी हे दाखवते। खूप छान आहे निसर्गाने नटलेला आणि इथे आवर्जून या जय विनायक मंदिराला भेट द्या। हे मंदिर जयगडला आहे। JSW कंपनीचे मालक जिंदाल त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे। इथे या मंदिराच्या आजूबाजूला कोणतीच दुकाने नाही आहेत। या गेटने प्रवेश केल्यावर असं या रोडने इकडे यायचं आणि मंदिरात जाण्यासाठी हा रस्ता आहे दर्शन मार्ग। मी या मंदिराला प्रथमच भेट दिली, पण इकडला परिसर खूप छान आहे आणि मंदिर पण लांबून आता दिसायला खूप सुंदर दिसते। किती छान आहे ना, फोटो काढण्यासाठी पण किती चांगला आहे मस्तपैकी। आणि ह्या जय विनायक मंदिराला मी प्रथमच आले। मस्त असं गवतनी वगैरे छान डेकोरेशन पण केलेलं आहे। ते काय पाण्याचं तळं आहे वाटतं, कसलं पाण्याचं तळं विचारते। अरे काय भारी मासे आहेत, हां छान मासे आहेत ते बघा। बापरे केवढे मोठे मोठे मासे आहेत। लाल आहे एक मासा, सफेद कलरचा, पिवळ्या कलरचा पण मासा आहे। अरे हे बघा मासे भेटलात, केवढे मोठे मोठे मासे आहेत। अरे वा रे, खूप छान आहे। ते बघा केवढी गँगचे गँग आली माशांची, कुणाकुणाला पाहिजेत मासे। हे बघा हे बघा हे बघा, मी इथं बघितली ना, मला अशी जमा झाले, म्हणजे ते खाण्यासाठी जमा झाले। ते बघा गोल्डन फिश मस्त आहेत, फिश ना केवढे मस्त आहेत, मोठे मोठे आहेत, एकदम एकत्र जमा झाले बघा। कॅमेरा क्वालिटी नाही। चल चल जल्दी चल। विनायक मंदिराच्या इथे आले आहे आता। हे बघा हे असं घुमट आहे। आता ह्या पायऱ्यांनीच जायचं जय विनायक मंदिरला। समोरच उंदीरचं आहे, स्तंभ उभारले आहेत प्राचीन काळात सारखे, दोन साईडला आहेत, दोन्ही साईडला। मंदिर खूप छान आहे बाहेरून। इकडे ह्या डाव्या साईडला हनुमानचं मंदिर बांधले छोटंसं। हे आता मी जय विनायक मंदिरात प्रवेश करते चालले आणि प्रवेशद्वाराच्या समोरच पहिला सुरुवातीला उंदीराचं आहे, छोटंसं उंदीर आपलं स्वागत करत आहे। असं गणपतीचं वाहन खूप छान आहे। हे पण नाही, जय विनायक गणपतीचं मंदिर आहे। हां गणपती बाप्पा मोरया। बाप्पाच्या मंदिरात प्रवेश केला, खूप छान वाटतंय। हे बघा कसं मंदिर बनवलंय, चारी बाजूंवरती घुमट गणपतीचं। गणपतीचं मंदिर जय विनायक मंदिर खूप छान आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। हे असं वरती पण गणपतीची सर्व रूपे दाखवलेली आहेत। हे बघा किती सुंदर आहे रूप गणपतीचं। पहिलं सुरुवातीला कासवाचं दर्शन घेते। किती वर्ष झाली तरी या मंदिराला बांधून? 13 सालला। कोणी बांधलं? जिंदाल।
भाविक लोक भरपूर येतात ना. मस्त आहे, छान आहे मूर्ती. हो, इथं सोय नाही खाण्यापिण्याची वगैरे व्यवस्थित पाहिजे ते. तरीसुद्धा प्रवेश केल्यावर मला खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं. मी मंदिरात प्रवेश केला तर एका भक्ताने आपल्या बाळाचं उष्टावन्न करण्यासाठी या मंदिरात त्या बाळाला घेऊन आलाय. तर त्या बाळाचं नाव सूर्यांशी. बाळाच्या हाताने अभिषेक करताय काय? उष्टावर म्हणजे काय? पहिल्यांदा भरवतो ना. हा 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 हा. अन्नप्रसाद करायला आणलात आहे पहिल्यांदा. कुठून आलात आहे तुम्ही? कोलकाता से आलात आहे? अरे ए बाबू इकडे बघ. इथे जवळपास हे काय मिळत नाही, तुम्ही घेऊन आलात वाटतं. ए बाळ इकडे बघ. भेटलं, कलकत्त्यावरून आले त्या बाळाला पहिलं अन्नप्राशन करण्यासाठी जयविनायक मंदिराच्या चरणी, आणि त्याला जयविनायक मंदिराचं चरणी दर्शन घ्यायला आले होते. तीन बार ना. ओम श्री बाळाला पहिला अन्नप्राशन करतायत. अरे वा वा, बाळाने खूप छान खाल्लं. अरे 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 माझ्याकडे बघितलं त्याने. कसं वाटलं? छान वाटलं बाप्पाची चरणी. हा, हसला हसला. बघा, बाळाला कोलकात्यावरून घेऊन आले उष्टान्न करायला आणि बाप्पाच्या चरणी मस्तक टेकवायला. ए सूर्यांशी, कसं वाटलं बाप्पाच्या चरणी मस्तक टेकवल्यावर? खूप छान वाटलं ना. आता मी मंदिराच्या बाहेर आले, सगळीकडे बघते. सूर्यांशीच्या मम्मीने मला प्रसाद दिला, तो घेतला, ग्रहण करते. ताई इकडे काय आहे ते? मग हे पाणी कसलं आहे? हा 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 हा, ते पाण्याचा साचा केलाय, ते पाणी एक शिंपण्यासाठी असं. हां, असं केलं काय? हां हां हां, त्यासाठी. तुम्ही इथं कायम असता काय? माझ्या नवरा पूजा करतात. हा, माझ्या नवरा पूजा करतात. ते बसले ते तुमचं दुसरे आहेत? ते लिंगायत आहे. होय काय? आम्ही 13 देश आहे. होय काय? आता माझे मिस्टर तिकडे कॉलनी आहे, ते हा कॉलनी. हा हा, तिकडे. हा, कंपनी आहे ना. हा, जिंदालचा. हा, त्यांच्या फॅमिलीला राहण्यासाठी हा रूम आहे. हा, तिकडे पूजेला गेले. होय काय? पूजा आहे. हा हा हा. नाहीतर 12 वाजता येतात माझे मिस्टर आणि जेवायला आमच्या रूमला जातात. आम्हाला कंपनी रूम दिलेला आहे. होय काय? ते जातात येतात. मग तुम्हाला पूजा तुम्ही करता ह्या गणपतीची, बाप्पाची तुमचे मालक करतात? हा हा काय? हा काय? आता जेवायला गेले होते ना, कोणतरी वरती पाहिजे ना. मग ती जिंदालचीच कंपनी आहे ती, आणि त्या जिंदालनेच हे काढले, जय विनायक मंदिर बांधले. हा काय? मग त्यांची अजून कंपनी चालू आहे ती? पुढे आहे. पुढे आहे. पुढे आहे. आणि राहणार इकडे? इकडे जयगड म्हणून नाव आहे. हा काय? इथे त्यांच्यासाठी कंपनी कामाला भरपूर आहे ना. हा,
त्याच्यासाठी राहायची सोय त्यांनी हा राहायची सोय फॅमिलीला हा फॅमिली येतात ना, लांब लांबच आहे, इथे जवळच नाही. ओके हा बाहेरच्या जास्त. होय काय हा मग आता तुम ते पूजा करत होते ना, ते पण बाहेरच आहे. होय का हा हां रूम होय ते काय? कोणतरी साहेबांच्या घरी पूजा आहे बघ. 11 वाजता आता 2-3 वाजतील. होय काय मग तुम्ही इथं राहायला आहात बाजू हो आमची इथं पाठीमागे रूम ओके. दिलेलं आहे, खाली वरती मंदिर आहे. हां हां बाप्पाचं दर्शन झालं. चला तर मग बाय.